नमस्कार मित्रांनो, मी रुपेश कुमार जैन आपल्या मराठी व्हिडिओच्या टॅली वैद दिशाई या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत करतो। माझ्या आत्तापर्यंतच्या मराठी आणि हिंदी व्हिडिओला आपण जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो। तर चला आजच्या सब्जेक्टकडे वळूया। आपण बघत आहे माझा पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनचा स्क्रीन। यामध्ये आजचा विषय आहे फिक्स असेट म्हणजे स्थिर मालमत्ता। या स्थिर मालमत्ता ज्या आहे त्या दोन प्रकारच्या असतात। एक असते टँजिबल ॲसेट, ज्याला आपण मराठीमधून स्पृश्य मालमत्ता म्हणतो, म्हणजे ज्या मालमत्तेला आपण स्पर्श करू शकतो आणि पाहू शकतो। सेकंड इनटँजिबल ॲसेट म्हणजे अस्पृश्य मालमत्ता, अशी मालमत्ता की ज्या मालमत्तेला आपण न पाहू शकतो ना स्पर्श करू शकतो, मात्र त्याचं अस्तित्व आपल्या कंपनीमध्ये किंवा आपल्या फर्ममध्ये नेहमीसाठी असतं आणि त्याचा आपल्या कंपनीला इन फ्युचर फायदा मिळत राहतो। तर यामध्ये बघा की या सर्व ज्या मालमत्ता आहे टँजिबल ॲसेटच्या, मशिनरी आहे, कॉम्प्युटर आहे, फर्निचर आहे, व्हेकल आहे, प्लॉट अँड बिल्डिंग आहे। तर यामध्ये काही मालमत्तेवर डेप्रिसिएशन चार्ज करतो आपण, कारण वस्तूच्या सतत वापरामुळे कमी होणाऱ्या किमतीला आपण घसारा म्हणतो, म्हणजेच डेप्रिसिएशन। तर इथे मशिनरीची जी प्राइस आहे 1,79,550 यावर आपण 20% घेणार, कॉम्प्युटरवर 15% घेणार, फर्निचरवर 10% घेणार आणि व्हेकलवर 25% घेणार, कारण ही एक मुव्हेबल प्रॉपर्टी सुद्धा आहे आणि याच्यात ऍक्सिडेंटली आणि रिपेअरिंगचा खूप वेळा काम पडतो, त्याने वस्तूची किंमत खूप कमी होऊन जाते जास्त लागत लागल्यामुळे, खर्च वाढल्यामुळे। तर मित्रांनो, आपण काय करणार, टॅलीमध्ये याची सर्व प्रकारची याची डाटा एंट्री घेणार आणि या पर्सेंटेज प्रमाणे त्याच्यावर डेप्रिसिएशन पर चार्ज करणार। यामध्ये एक आहे प्लॉट अँड बिल्डिंग। सहसा सपोज करून चला की 90% पर्यंत प्लॉट अँड बिल्डिंगवर डेप्रिसिएशन येत नाही, त्यामुळे मी इथे 0 घेतलं। त्याचं कारण असं आहे मित्रांनो की प्लॉट अँड बिल्डिंग एक वेळा परचेस केल्यावर इन फ्युचर त्याची किंमत स्थिर राहील किंवा वाढत वाढत राहील, शक्यतो कमी होणार नाही, कारण ह्या वस्तूंची किंमत नेहमी वाढत जात असते। प्लॉट अँड बिल्डिंग असो, लँड अँड बिल्डिंग असो की बिल्डिंग असो, कोणतीही अशी ॲसेट असो, त्यावर शक्यतो डेप्रिसिएशन न येता ॲप्रिसिएशन येऊ शकते। मात्र कदाचित एखाद्या परिस्थितीत जर डेप्रिसिएशन येऊ शकते तर त्याचंही मी तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन देतो की कोणत्या परिस्थितीत लँड अँड बिल्डिंगवर डेप्रिसिएशन येऊ शकते। असे चान्स खूपच कमी आहे, तरी पण फॉर एक्झाम्पल तुम्ही बघून घ्या की सपोज एखादा प्रोजेक्ट बनणार आहे की आपल्या कारंजाच्या नारा रोडवर एखादा एरोप्लेनचा प्रोजेक्ट होणार आहे। तर हे माहीत झाल्यावर बऱ्याच लोकांनी काय केलं की त्या ठिकाणी आपली लँड परचेस करून घेतली, ज्यावेळेस रेट कमी होते किंवा स्थिर होते किंवा माहीत झाल्यावर जास्त होते, जे काही रेट होते त्या रेटने इथे प्लॉट वगैरे, जमीन, शेत हे सर्व परचेस करून घेतले आणि कालांतराने 1-2 वर्ष झाले, गव्हर्नमेंटची पॉलिसी चेंज झाली, त्यांचा प्लॅन चेंज झाला आणि त्यांनी तो प्लॅन डायरेक्टली वाडी किंवा नागपूरकडे वळवला। सपोज असं समजून चला, म्हणजे इथे होणारा जो प्रकल्प आहे तो डायरेक्टली 80-90 किलोमीटरवर, 75 किलोमीटरच्या वर तिकडे गेला। तर मग शेवटी या वस्तूचे भाव काय होणार आहे, या वस्तूचे भाव जे भाव झाले होते, कारण इथे जो प्रोजेक्ट बनणार होता आता तो बनणार नाहीये, त्याच्यामुळे याच्या ज्या किमती आहे या रोडवरच्या त्या अत्यंत कमी होऊन जाईल। मग प्लॉटची व्हॅल्यू घसरल्यामुळे ऑटोमॅटिकली त्याच्यावर डेप्रिसिएशन चार्ज होऊ शकते, मात्र असं खूप कमी प्रमाणात घडते, एवढं पण आपल्याला लक्षात ठेवणं आहे, म्हणून मी इथे 0 डेप्रिसिएशन देऊन ठेवलं। ओके, आता यानंतर या स्क्रीनवर एक वेळा इनटँजिबल ॲसेट बद्दल आपण जाणून घेऊया। त्याच्यानंतर आपल्याला टॅलीच्या स्क्रीनवर जाऊन डाटा एंट्रीज कशी होणार, म्हणजे टँजिबल ॲसेटची परचेस कशी होणार, त्याच्यानंतर त्याच्यावर 31 मार्चला या डेप्रिसिएशनच्या पर्सेंटेज प्रमाणे डेप्रिसिएशनची
एंट्री कशी होणार, तर त्याआधी आपण इंटेंजिबल ऍसेट मध्ये असलेल्या ज्या काही आपल्या ऍसेट आहे की ज्या आपल्या कंपनीला आणि आपल्या फर्मला नावाप्रमाणे खूप हातभार लावतात, हे एक आपल्या सर्व हे स्टेटसच आहे. तर या स्टेटसचा आपल्याला इन फ्युचर खूप फायदा होत असतो. तर वन बाय वन मी तुम्हाला त्याचं डिटेल्स देत आहे की गुडविल बघा. गुडविल काय असते की आपल्या फर्मची, आपल्या कंपनीची एक रेप्युटेशन असते, एक स्टेटस असते की आपल्या कंपनीला जर चांगलं गुडविल आहे तर लोक आपल्या कंपनीला, आपल्या प्रॉडक्टवरून आपल्या कंपनीला किंवा आपल्या कंपनीवरून आपल्या प्रॉडक्टला बाहेर प्रत्येक ठिकाणी ओळखतील. ज्या कंपनीची गुडविल आहे त्याला फारशा ऍडव्हर्टाइजमेंटची गरज पडत नाही, फक्त एक नाव कापी असते. तर गुडविल म्हणजे काय? गुडविल मीन्स रेप्युटेशन ऑफ फर्म. त्यानंतर मित्रांनो पहा कॉपीराइट. कॉपीराइटचा अर्थ काय होतो की एखादी तुम्ही बुक्स बनवली आहे किंवा एखादी वस्तू तुम्ही बनवली आहे, ती तुम्ही आणि तुम्हीच फक्त बनवली आहे. जर कोणी त्याची डुप्लिकेशन करेल तर तो डुप्लिकेट होऊन जाईल, त्याला तो हक्क राहणार नाही. पण तुम्ही कॉपीराइट तुमच्या वस्तूचा किंवा तुमच्या बुक्सचा, तुमच्या मॅगझिनचा जर तुम्ही त्याला कॉपीराइट करून घेतलं तर तुम्ही तुमच्या बौद्धिक मालमत्तेचा वापर करून त्याचं संरक्षण करत आहात. जर कॉपीराइट तुम्ही घेत आहात तर तुमच्या बौद्धिक मालमत्तेचा तुम्ही स्वतःहून संरक्षण करत आहे. म्हणजे तुम्हाला त्या कंपनीकडून, कॉपीराइट बनवून देणाऱ्या कंपनीकडून तुम्हाला तुमच्या वस्तूच्या, तुमच्या नावाचा तुम्हाला नेहमीसाठी, लाईफ टाइम साठी हक्क प्रदान करतात की ही डुप्लिकेट वस्तू जर कोणी बनवली तर तुम्ही स्वतः त्यांच्यावर कॉपीराइट आणू शकाल. त्यानंतर मित्रांनो ट्रेडमार्क. तुम्हाला माहितच आहे दिशाई कॉम्प्युटर क्लासेसला कॉपीराइट सुद्धा आहे. कॉपीराइटही बनवलेला आहे बुक्सचे, ज्यामध्ये आपले बुक्स आहे टॅली प्राईम, त्यानंतर आहे टायपिंगचा आणि स्टॉक मार्केटचं, आणि आपल्या दिशाई कॉम्प्युटर क्लासेसच्या नावाला सुद्धा ट्रेडमार्क घेतलेला आहे. तर मी तुम्हाला ट्रेडमार्क बद्दल सविस्तर सांगतो की ट्रेडमार्क म्हणजे काय. ट्रेडमार्क म्हणजे कंपनीचं नाव, फर्मचं नाव, आणि ते नाव संरक्षित झालेलं आहे. त्याच्यानंतर ट्रेडमार्क म्हणजे एखादं चिन्ह, डिझाईन, लोगो जे पाहूनच लोक समजतील की ही तुमची कंपनी आहे आणि हा तुमच्या कंपनीचा हा ट्रेडमार्क आहे. तर ट्रेडमार्क तुम्हाला गव्हर्नमेंटने प्रदान केलेलं एक चिन्ह आहे, एक नाव आहे, एक डिझाईन आहे, एक लोगो आहे की जे लोकांमध्ये एकदम फेमस होऊन जातं आणि तुम्हाला लोक ते चिन्ह वगैरे पाहूनच ओळखतील, आणि जे तुमचे कॉम्पिटिशनर आहे त्याच्यापासून पण तुमचं संरक्षण होईल. कारण वस्तू जरी सारखी असेल तरी प्रतिस्पर्धीने काढलेली वस्तू आणि तुमची वस्तू यामुळे तुमचा ब्रँड नेम जो बनलेला आहे ट्रेडमार्कमुळे तो त्यामध्ये संरक्षित होऊन जातो आणि ग्राहकामध्ये जो संभ्रम असतो तो संभ्रम पण दूर होतो. कारण वस्तूंच्या बनावटी आणि फसवणुकीपासून संरक्षण होण्यास ट्रेडमार्क तुम्हाला मदत करते. मात्र त्यानंतर मी तुम्हाला पुढे अजून सांगेल पेटंट. पेटंट म्हणजे एखाद्या वस्तूचा आपल्याला हक्क प्रदान करणे, संरक्षण प्रदान करणे. त्यानंतर ISO आणि ISI मार्का. मित्रांनो वस्तूंसाठी ISI मार्का वापरला जातो आणि ISO मार्का जे असते ते बुक्स आहे, मॅगझिन आहे यासाठी यूज केला जातो, आणि हे यूज केल्यामुळे कंपनीची एक ब्रँडिंग होऊन जाते आणि कंपनीला ISO प्रमाणित असल्यामुळे समोर इन फ्युचर बरेचसे काम मिळण्यास मदत होते. कारण पीपल जे आहे ते ISO आणि ISI मार्कवर खूप कॉन्फिडन्स करतात. त्यानंतर हॉलमार्क पण असतात. हॉलमार्क जसं सोने चांदीच्या वस्तूंवर, मेटलवर तुम्हाला हॉलमार्क दिसेल. यानंतर पहा जे अस्पृश्य मालमत्ता म्हणजे इंटेंजिबल ऍसेट आहे, या इंटेंजिबल ऍसेटची डाटा एंट्री कॉम्प्युटरमध्ये होत नसते. मित्रांनो त्याचं कारण हे आहे की हे सर्व इंटेंजिबल ऍसेट नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन मध्ये येतात. म्हणजे गुडविल आहे, एखाद्या माणसाची गुडविल असू शकते, कंपनीची असू शकते, फर्मची असू शकते, मात्र ती किती रुपयात आहे हे आपण काउंट करू शकत नाही. म्हणजे जी गोष्ट मनीमध्ये काउंट होऊ शकत नाही अकाउंटमध्ये त्याला नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हणतात, आणि अशा नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शनची डाटा एंट्री होत नाही.
मात्र व्यवसायात त्याचं अस्तित्व असल्यामुळे आपल्याला इंटेंजिबलचं जे महत्व आहे ते समजून घ्यायचं आहे. कंपनीच्या फर्मच्या वाढीस हातभार लावण्यासाठी सर्वात जास्त मदत करणारी ही इंटेंजिबल ऍसेट आहे की ज्याची आपण पैशात मोजदाद करू शकत नाही, म्हणूनच त्याला नॉन मॉनिटरी ट्रान्झॅक्शन म्हटल्या गेलेलं आहे. मित्रांनो, माझ्या या पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या स्क्रीनवरून मी तुम्हाला जेवढा हा स्क्रीन दिसते या स्क्रीनचा तुम्ही एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या, नंतर आपण लगेच वळणार आहोत टॅलीच्या स्क्रीनकडे. चला, मला आशा आहे की तुम्ही माझ्या स्क्रीनचा स्क्रीनशॉट घेतला असेल. आता आपण बघत आहोत की आपण टॅली प्राइमच्या स्क्रीनवर आलेलो आहोत. इथे मी एक कंपनी आधीच क्रिएट करून ठेवलेली आहे, टॅली वैद दिशाई. हेच नाव माझ्या युट्यूब चॅनलचं आहे, टॅली वैद दिशाई. इथे आपल्याला आत्ता काय करायचं आहे की इथे गेटवे ऑफ टॅलीच्या व्हाउचर्स मधून आपल्याला 4 प्रकारच्या फिक्स ऍसेट परचेस करायचे आहे. कुठली फिक्स ऍसेटची डाटा एंट्री करण्यासाठी आपल्याला F7 जर्नल, मी F7 जर्नल इथून क्लिक केलेला आहे मित्रांनो, आणि बघत आहे तुम्ही की मी जनरल व्हाउचरवर आलो. आपल्याला काय करायचं आहे की मशिनरी अकाउंट ओपन करायचं आहे, 1,79,550 रुपये. ठीक आहे, तर मी आधी काय करतो, मशिनरी, तर इथे शॉर्ट मध्ये ऑल्ट सी ही कमांड यूज करून आपण ह्या सर्व ऍसेट क्रिएट करू शकतो. मशिनरी अकाउंट ह्या सर्व आपण यूज करण्यासाठी वस्तू आणतो. ज्या यूज करण्यासाठी वस्तू आणतात त्यांना आपण फिक्स ऍसेट म्हणतो, आणि ज्या वस्तू आपण विकण्यासाठी परचेस करतो त्यांना आपण ट्रेडिंग म्हणत असतो. तर आजचा भाग आपला हा फिक्स ऍसेटवर आहे. तर इथे मशिनरी अकाउंट दिलं, आणि याला ग्रुप कोणता लागेल, तर याला ग्रुप लागेल फिक्स ऍसेटचा. फिक्स ऍसेटचा ग्रुप लावला, आणि इथेच आपल्याला काय करायचं आहे, याला सेव्ह करून घ्यायचं आहे. माझी जी प्राइस आहे 1,79,550 रुपये. आता ही फिक्स ऍसेट मला कोणत्या ना कोणत्या सन्ड्री क्रेडिटर कडून परचेस करावी लागेल. तर मला काय करायचं आहे, इथे ऑल्ट सी ने एक सन्ड्री क्रेडिटरचा लेजर ओपन करून घ्यायचा आहे, ज्याचं नाव आहे राठी मशिनरीज, आणि यांना जो ग्रुप जाणार तो सन्ड्री क्रेडिटरचा जाणार मित्रांनो. आणि इथेच काय करायचं आहे, सेव्ह करून घ्यायचं आहे. इन्व्हेंटरी व्हॅल्यू आर अफेक्टेडला आपण नो देऊ, कारण इन्व्हेंटरी व्हॅल्यू आर अफेक्टेड फक्त आणि फक्त सेल आणि परचेसचा लेजर जेव्हा इथे आपण क्रिएट करतो तेव्हाच त्याला लावल्या जातं. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जर ऍज व्हाउचर मोड मध्ये तुमची परचेस आणि सेल असेल तर इन्व्हेंटरी लावायची गरज नाही. इन्व्हेंटरीचा अर्थ होतो इनव्हॉइस मोड किंवा तुमचा आयटम्स मोड. हे जर तुमचं असेल तरच तुम्ही इथे त्याला यस लावू शकता. इथे मी कंट्रोल एने सेव्ह आणि एक्झिट करतो, आणि मी इथे पुन्हा आपल्या एंट्रीमध्ये आलो. माझं नॅरेशन काय राहील, बिंग मशिनरी परचेस फॉर यूज, मी वस्तू वापरण्यासाठी आणली आहे, एच पर बिल नंबर 11. ओके, मी 2 एप्रिलला 4 प्रकारच्या माझ्या ज्या फिक्स ऍसेट आहे त्या मी परचेस करून घेतो. तर या एंट्रीला मी एंटर करून पुन्हा एंटर करून ऍक्सेप्ट करतो. मी वाय प्रेस केलं तरीही एंट्री सेव्ह होईल. जर मी नो साठी एन प्रेस केलं तर माझा माऊस कर्सर अप साइडला जाईल की काही चेंजेस करायचे आहे का. तर माझी एंट्री बरोबर आहे, मी चेक केली आहे. मी इथे वाय करतो आणि एंट्रीला ऍक्सेप्ट करत आहोत. सेकंड आपल्याला काय करायचं आहे की मला कॉम्प्युटर परचेस करायचा आहे. तर मी 24,220 चा कॉम्प्युटर परचेस करणार. इथे मी शॉर्ट कमांड ऑल्ट सी ने कॉम्प्युटर परचेस, इथे मला फिक्स ऍसेट घ्यायची आहे. फिक्स ऍसेट मी इथे घेतली, त्याच्यानंतर 24,220 रुपये. आता मला ही जी माझी ऍसेट आहे कॉम्प्युटर जे मी यूज करण्यासाठी आणला ते मी कोणाकडून आणू, तर ऑल्ट सी करून मी काय करतो की मालती कॉम्प्युटर हे एका शॉपचं नाव आहे. आणि मालती कॉम्प्युटर माझ्यासाठी कोण आहे, सन्ड्री क्रेडिटर आहे, कारण मी उधारीवर त्यांच्याकडून गुड्स बाय करत आहो, म्हणून ते सन्ड्री क्रेडिटर आहे माझ्यासाठी. तर इथे मला काय करायचं आहे, बिंग
computer purchase being computer purchase for use as per बिल नंबर 15. हे मी बिल नंबर देऊन दिले. आता मी इथे एक्सेप्ट करत आहे कंट्रोलच्या बटनने. ओके. थर्ड नंबर मला काय करायचं आहे, 48,710 रुपयाचं फर्निचर परचेस करायचं आहे. तर इथे मी एक ऑल्ट सी ने लेजर ओपन करून घेईन. फर्निचर अँड फिक्चर करून घ्यायचं. फिक्चर म्हणजे फर्निचरला लागणारी मजुरी. फर्निचर अँड फिक्चर इथे फिक्स असेटचा ग्रुप लावायचा आहे आणि याला एक्सेप्ट करून घ्यायचा आहे 48,710 रुपयांनी. याला मी इथे सेव्ह करतो. आता मला फर्निचर कोणाकडून परचेस करायचं आहे, तर ऑल्ट सी ने मी एक लेजर ओपन करून घेतो. भादे फर्निचर कारंजा. इथे सन्ड्री क्रेडिटरचा ग्रुप आपण ओपन करणार आणि इथे एंट्रीला म्हणजे लेजरला मी एक्सेप्ट केलं. नरेशन देणार बिंग फर्निचर परचेज फॉर यूज एज पर बिल नंबर 20. तर याप्रमाणे मी या एंट्रीला सुद्धा एक्सेप्ट करतो. लास्ट माझी एक एंट्री बाकी आहे व्हेकलची. व्हेकल मी हे यूज करत आहो. कशासाठी? वापरण्यासाठीच आणलेली आहे ही वस्तू, ना की विकण्यासाठी, म्हणजेच यूज करण्यासाठी आणली आहे. आणि ती आणली आहे मी 98,525. आणि या एंट्रीला आता मला सन्ड्री क्रेडिटर. तर कोण आहे सन्ड्री क्रेडिटर? राज ऑटोटेक या नावाचा एक शोरूम आहे. हे सपोज करून नागपूरला आहे असं समजा. इथेच तुम्हाला सिटीचं नेम देता येईल नागपूर. हे माझं कोण आहे? सन्ड्री क्रेडिटर आहे, कारण मी क्रेडिटवर व्हेकल परचेस करत आहो फायनान्सच्या थ्रू वगैरे वगैरे. चला इथे नरेशन काय होईल? बिंग व्हेकल परचेस फॉर यूज एज पर बिल नंबर 21. ओके. ही 4 ऍसेट ज्या आहे माझ्या त्या मी परचेस केलेल्या आहे. मित्रांनो, आपण गेटवे ॲप टॅलीवर येऊन आपण बॅलन्स शीटला त्याचा इफेक्ट पाहून घेऊ, कारण सर्व ह्या ऍसेट साईडला जाणाऱ्या ऍसेट फिक्स ऍसेट असतात. तर मी इथे बॅलन्स शीट मध्ये आलो. इथे ऑल्ट F1 ने मी डिटेल्स करणार. तर बघा 1 2 3 ऍसेट आल्या माझ्या. माझी व्हेकल नाही आलाय ना. व्हेकलला झालं काय आहे हे पाहून घेऊ. हा, व्हेकलला इथे फिक्स ऍसेटचा ग्रुप लावायचा होता. फिक्स ऍसेटचा ग्रुप लावला आपण. चला आता आपण बॅलन्स शीट कडे वळूया. इथे पहा, हा इथे माझ्या 4 ऍसेट आलेले आहे. कॉम्प्युटर आलेला आहे, फर्निचर आलेला आहे, मशिनरी आलेली आहे आणि व्हेकल आलेली आहे. आणि माझी जी टोटल परचेस आहे ती किती आहे? ती 3,51,005 रुपयाची आहे. आणि मित्रांनो बघा, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला मला तेवढेच रुपये द्यायचे आहे. कोणाला द्यायचे आहे? करंट लायबिलिटीला जर मी एंटर केलं तर मला दिसते की सन्ड्री क्रेडिटरला एवढे रुपये द्यायचे आहे. मात्र कोणते माझे सन्ड्री क्रेडिटर? तर मी पुन्हा एक वेळा याला क्लिक करतो, एंटर करतो. तर बघा, भादे फर्निचरला मला इतके रुपये द्यायचे आहे, मालती कॉम्प्युटरला, राज ऑटोटेकला आणि राठी मशिनरीजला. याप्रमाणे मला तेवढीच रक्कम पेमेंट करायची आहे. म्हणूनच माझी पैसे देण्याची जबाबदारी म्हणजेच लायबिलिटी असल्यामुळं बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला ही एंट्री तुम्हाला दिसत आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो की बॅलन्स शीट हॅव 2 साइड. ओके. राईट हँड साइड एज नोन एज ऍसेट साइड अँड लेफ्ट हँड साइड एज नोन एज लायबिलिटी साइड. चला मित्रांनो, मी तुम्हाला सर्व एंट्रीज माझ्या दाखवलेल्या आहे. पुन्हा आपण पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनच्या स्क्रीनवर जाऊ. इथे तुम्ही एक वेळा माझा हा प्रिव्ह्यू घेतला नसेल तर याचा एक स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि याचा खूप चांगला अभ्यास करा मित्रांनो. याबद्दल तुम्हाला नेहमी एक्झाम मध्ये विचारले जाते आणि इथे मग अभ्यास चांगला नसल्यामुळे तुम्हाला मार्क्स वाढवण्यास मदत होत नाही. मात्र तुम्ही काळजी करू नका. दिशाई कॉम्प्युटर क्लासेस कशासाठी आहे? तर तुमच्या कॉलेजचे मार्क्स वाढवण्यासाठी आहे. तर तुम्ही निश्चितच आमच्या संस्थेला भेट द्या.
तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन अशा प्रकारे तुम्ही माझा हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. मित्रांनो, असे सपोर्ट करत राहा जेणेकरून मी छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल. थँक्यू दोस्तों. गुड बाय. वंदे मातरम.